पुणेकरांची चिंता वाढली। दिवसभरात जीबीएसचे 28 नवे रुग्ण आढळले। जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 101 वर, तर पुण्यातून सोलापूरला गेलेल्या तरुणाचा जीबीएस आजाराने मृत्यू। पुण्यात माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबूराव चांदेरेंकडून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण। तर असले प्रकार खपवून घेणार नाही, अजित पवारांचा सज्जड दम। छत्रपती संभाजीनगरमध्ये धनाढ्य कार चालकाची पोलिसांवर दादागिरी। अरेरावी करत खाकी वर्दी उतरवण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल। संबंधितावर कारवाई। डोंबिवलीमध्ये इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून चिमुकला खाली पडला। खाली उभ्या असलेल्या तरुणामुळे वाचला चिमुकल्याचा जीव। काही निर्णय अनपेक्षित आणि लादलेले असतात। एसटी भाडेवाढ प्रकरणी सरनाईक यांची कबुली। भाडेवाढीचा निर्णय सचिवांचा, आम्हाला कल्पना नव्हती, सरनाईकांचं स्पष्टीकरण। नरहरी झिरवळ यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांनीही पालकमंत्री पदावरून व्यक्त केली नाराजी। गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिल्याचं झिरवळांचं वक्तव्य, तर सध्या सबुरीचा निर्णय घेतलाय मुश्रीफांचं सूचक विधान। मस्साजोग हत्या प्रकरणात तथ्य असल्यास फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील। मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य। वाल्मिकची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची दिली माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही, आमदार संदीप क्षीरसागर यांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदामुळे वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचाही आरोप। ओरेस घोटाळा प्रकरणी सीईओ तौसिफ रियाजला अटक। आरोपीला 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी।